आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमच्या शिक्षकांच्या मागण्या आम्ही मान्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा मोर्चा काढलाय। मागील काय ऑक्टोबरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की इथून पुढं म्हणजे जेवढे शिक्षक जुने नवे त्यांना आरटी कायद्याप्रमाणे राईट ऑफ एज्युकेशनच्या कायद्याप्रमाणे टीईटी पास होणं अनिवार्य केलंय। आमचं म्हणणं आहे राईट ऑफ एज्युकेशन कायदा 2013 पासून महाराष्ट्रात लागू झाला, तेव्हापासून तुम्ही टीईटी घेण्याला आमचा विरोध नाही। पण जर तुम्ही आमच्या 53 वर्षाच्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकाला जर 2 वर्षामध्ये टीईटी पूर्ण करा नाही तर तुम्ही सर्व्हिस मधून तुम्हाला सेवानिवृत्त व्हावे लागेल, असा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून महाराष्ट्र शासनाने त्यांना विनंती केली पाहिजे लोकसभेच्या माध्यमातून की हा कायदा रद्द करावा आणि 13 फेब्रुवारी 2013 पासून या ठिकाणी हा कायदा लागू करावा, ही एक आमची मागणी आहे। हा कायदा रद्द नाही झाला तर पुढलं पाऊल काय असणार? हा कायदा रद्द नाही झाला तर आम्ही बेमुदत शाळा बंद करू, कारण अशा बी नोकरी आमच्या घालवायच लागलाय तुम्ही, तर मग आम्हाला त्या नोकरीपासून तुम्ही वंचित ठेवायचं ठरवलेलं दिसतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळा बंद या अमर्यादित अशा दिवसासाठी आम्ही शाळा बंद आंदोलन करू, हा इशारा आहे। आपलं नाव आणि पद? मी सुभाष बापूराव माने, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि आता सध्या मी संस्था चालक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचाही राज्याचा अध्यक्ष आहे। आणि या ठिकाणी संस्थापक म्हणून आणि शिक्षक म्हणून प्राचार्य म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। या आमच्या 10-12 मागण्या आहेत, त्यामध्ये प्रथम आमची तीव्र मागणी आहे ती टीईटीच्या पेन्शनची आहे 1 नोव्हेंबरची आणि आमच्या 23 मार्चचा त्या JR च्या शिक्षण कायदा रद्द करावा, कारण शिपायासारखा आमचा शिक्षक 3 वर्ष 15,000वर तर राबतोय, कुठेतरी याला करा। मग आमचं असं म्हणणं आहे की हायकोर्टानं आम्हाला टीईटी कंपल्सरी केली, मग कलेक्टरला करा, न्यायालयाला करा, आयुक्तांना करा, सगळ्यांना सचिवाला करा, त्यांनी पण परीक्षा आम्हाला ज्यावेळेला नोकरी घेतलं त्यावेळेला आम्ही त्या अटी आणि शर्ती पूर्ण करून नोकरी लागलो। त्यावेळेला ज्या आम्हाला परीक्षा होत्या त्या पूर्ण केल्या आम्ही। बॅक इफेक्ट तुम्ही जर 2013चा JR चा बॅक इफेक्ट 1974 ला जर तुम्ही लागू करत असाल, पूर्वलक्षी प्रभावानं जर करत असाल तर ते चुकीचं आहे। हा निर्णय त्यांना माघारी घ्यावाच लागेल अशी आमची